नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। साक्री तालुक्यातील मलांजन येथील शेतातून रोटावेटर चोरी करणाऱ्या चोरट्याला एलसीबी पथकाने घेतले ताब्यात। साक्री तालुक्यातील मलांजन येथे शेतातून रोटावेटर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले। याबाबत साक्री पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। सदरचा गुन्हा तपास साक्री पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा यांच्याकडून समांतर सुरू असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांना गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार साक्री तालुक्यातील पेरेशपूर शिवारातील पेरेशपूर नाल्याजवळून सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित वय वर्ष 34 राहणार कोडदा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार आणि प्रभू होड्या गावित वय वर्ष 31 राहणार उची शेवडी तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार या दोघांना ताब्यात घेण्यात आले। दरम्यान त्यांना विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। गुन्ह्यातील चोरी केलेले शेतीतील अवजार पोलिसांना त्यांनी काढून दिले। शिवाय त्यांच्याकडे असलेले 30,000 रुपये किमतीचे पिस्टल, 1,000 रुपये किमतीचे जिवंत काडतूस, 50,000 रुपये किमतीचे RTO पासिंग नसलेले विना नंबरचे ट्रॅक्टर, 1 लाखाचे रोटावेटर, 1 लाख रुपयांचे बुलेट, 80,000 रुपयाची दुचाकी असा एकूण 8,11,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलीस प्रशासनातर्फे प्रसारमाध्यमांना देण्यात आली। रोजी पहाटे 5 वाजता एक मल्लाजन साक्री तालुक्यातल्या गावातनं ट्रॅक्टर आणि रोटावेटर ही शेती अवजारं चोरी झाल्याची तक्रार दाखल झालेली होती। त्या अनुषंगाने पिंपळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक खलाने त्यांची टीम तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अमित माळी आणि स्थानिक गुन्हे शाखेची टीम अशी आरोपी यांच्या तपासावर होती। गोपनीय माहिती मिळाल्याप्रमाणे सुरेश उर्फ सूर्या रमेश गावित राहणार सावरट पोस्ट काळोदा नवापूर व त्याचा साथीदार प्रभू होड्या गावित उची शेवडी राहणार नवापूर या दोघांना संशयावरनं ताब्यात घेतले। विचारपूस केली असता त्यांनी सदर मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली। त्यांचे झडती घेतली असता त्यांच्याकडे एक पिस्टल व एक जिवंत राऊंड असे मिळून आलेले सदर गुन्हेगारांकडे अजूनही मुद्देमाल मिळण्याची शक्यता आहे। तसा समांतर तपास सुरू आहे। आरोपींवर यापूर्वीसुद्धा साक्री, निजामपूर, पिंपळनेर, नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील जायखेडा, नंदुरबार जिल्ह्यातील विसरवाडी या ठिकाणी शेती अवजारं ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल आहेत। त्या अनुषंगाने सुद्धा तपास सुरू आहे।